ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। रबाडा गाव कैलासवासी हिरा काळू नारणकर पालिका शाळा क्रमांक 47 येथे माजी शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला। वनमंत्री पालकमंत्री गणेश नाईक यांच्या परिवारासोबत 36 वर्ष एकनिष्ठ व गणेश नाईक यांचे खंदे समर्थक वासुदेव पाटील यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, अनाथ आश्रमात फळ वाटप करून साजरा करण्यात आला। प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजीव नाईक, आजी माजी नगरसेवक, मित्र परिवार, कुटुंब व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला। पालिका शाळा क्रमांक 47 येथे शिवजयंती निमित्त शाळेच्या मुलांसोबत शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली। वासुदेव पाटील यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या, तसेच वासुदेव पाटील यांनी मुलांना थंड पेय वाटप केले। संजीव नाईक यांचे आगमन होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले, तसेच रक्तदान शिबिरास भेट दिली। संजीव नाईक यांनी वासुदेव पाटील यांस शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले। तसेच ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, बाळकृष्ण पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या, तसेच मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले। रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष यांनी रक्तदान केले। विशेष म्हणजे वासुदेव पाटील यांची कन्या दीपलक्ष्मी हिने देखील रक्तदान करून आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला। मान्यवरांनी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन स्वागत केले। विशेष म्हणजे संध्याकाळी एका कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी वासुदेव पाटील यांस शुभेच्छा दिल्या। यावेळी रक्तदान शिबिरात 70हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, मित्र परिवार व ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून वासुदेव पाटील यांस शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी वासुदेव पाटील व त्यांच्या परिवाराने सर्वांचे आभार मानले। या प्रसंगी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आमच्या सर्वांचे लाडके सहकारी आणि रबाळे भागातले सुपुत्र वासुदेवजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे। तसंच आनंदाचा दिवस आहे की आज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती सुद्धा आजच्याच दिवशी आहे आणि त्याच्यामुळे हा एक योग, तशाच पद्धतीनं समाजकार्याची आवड असलेले मान्य गणेश नाईक साहेबांचे खंदे असे समर्थक सहकारी वासुदेवजी यांनी रक्तदान शिबिरही ठेवलं आणि आनंद आहे की सुतार साहेब असतील, बाळकृष्णजी असतील किंवा इतर आमचे सर्व सहकारी आहेत, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि चांगली गोष्ट अशी आहे की वाढदिवस हा समाजकार्यासाठी असावा, लोकांसाठी असावा, ही भावना दादांची नेहमी राहिलेली आहे। केक पेक्षा लोकांची सेवा कशी होईल बघा, आणि वासुदेवजींनी अनेक वर्ष हे पाळलेलं आहे आणि म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की वासुदेवजींसारखा एक आमचा सहकारी आमच्या बरोबर सातत्यानं या परिसरातील लोकांची सेवा करतोय। आम्ही त्यांना उदंड आयुष्य लाभो, आनंदात चांगलं जीवन त्यांना जावो अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभ कार्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा। आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पण आज जयंती असते आणि वासुदेव याच निमित्ताने त्यांचाही वाढदिवस असतो आणि आज ते 35 ते 36 वर्षापासून हे कार्य ते करत असतात वाढदिवसानिमित्ताने। कारण हा वाढदिवस हा आम्ही आज त्यांना बघत असतो। साहेबांचे ते कट्टर कार्यकर्ते नाईक साहेबांचे, संजीव नाईक साहेब आहेत,
संदीप नाईक साहेब, सागर नाईक साहेब आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारे ते नाईक साहेबां कुटुंब सर्व वासुदेव प्रेम करत असतात. कारण वासुदेव हा राबाडा बोलतो वासुदेव, तर वासुदेवने जे राबाड्यासाठी काम करत असतात, लोकांचे धडपड असते, म्हणजे कुठल्याही योजना असतात, तर फलवाटप आहेत आणि इन्शुरन्स असत, म्हणजे काही काही गोष्टी अशा वासुदेवने भरपूर, आणि शिक्षण मंडळ सदस्य असताना त्यांनी शाळेवर पण बरेच लोक मुलांना कामाला लावलेले आहेत. म्हणजे वासुदेवचं काम हा वाखाणण्यासारखं आहे. वासुदेव काम चांगलं करत असते. त्यांनी बरेच वर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम मोठ्या संख्येने आणि एवढा मोठा अवयव असा म्हणजे चांगला कार्यक्रम करतात वासुदेव. आता वृक्षारोपणचा पण कार्यक्रम असतो, म्हणजे दिंडीचा कार्यक्रम असतोय, म्हणजे जो कार्यक्रम वासुदेव करतो या गावामध्ये, आणि गावामध्ये दुसरा कार्यकर्ताच नाही त्या राबाड्यामध्ये, वासुदेवच आहे. तर वासुदेव कट्टर कार्यकर्ता नाईक साहेब 36 वर्षापासून साहेबांच्या सोबत आहे, साहेब त्यांच्या सोबत आहेत, म्हणजे दुसरा काय पाहिजे का. आणि वासुदेवचं कुटुंब त्यांच्या सोबत आहेत, सर्व भाऊ, त्यांच्या वहिनी, त्यांचे सर्व मित्रमंडळी, हे वासुदेवला साथ असते. आमच्या गोटेले गावातली साथ असतं. कारण वासुदेवचा स्वभाव हा बोलका आहे आणि सर्वांना घेऊन चालणारा वासुदेव आहे. कारण वासुदेवने सर्वांना म्हणजे कधी कोणाला दुखावलेला नाही आहे. म्हणून वासुदेव हा चांगला, त्यांना असंच आयुष्य लाभो, त्याला दीर्घ आयुष्य लाभून देत. आणि दरवर्षी असा कार्यक्रम, आज रक्तदार शिबिर आहे, म्हणजे चांगले कार्यक्रम करतो ना वासू. दरवर्षी काही ना काही वेगळा आगळा वेगळा करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आजही ते फलवाटप आहे, वृक्षारोपण आहे, रक्तदान शिबिर आहे, म्हणजे या गोष्टी वासुदेव चांगल्या लोकांना म्हणजे नागरिकांना काय पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. ज्येष्ठ महिला असू देत, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असू देत, त्यांनाही काम, त्यांना चांगलं काम आहे वासुदेवचं. मुलांना काय पाहिजे, म्हणजे क्रिकेटची स्पर्धा असेल तर त्यांना मदत करणं, या गोष्टी वासुदेव करत असते. म्हणून वासुदेवला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असंच पुढच्या वाटचालीला शुभेच्छा. म्हणजे दरवर्षी वासुदेव पाटलांचा वाढदिवस साजरा होतोय आणि आम्ही आज म्हणजे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम ठेवलेला आहे. फलवाटप अनाथ आश्रम मध्ये जाऊन फलवाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि दरवर्षी करतो. वासुदेव पाटील हा असा एक कार्यकर्ता आहे की कसली अपेक्षा नाही त्याला, तरी पण सर्व म्हणजे आमच्या गावातली लोक वगैरे त्यांना मानतात आणि सर्व महिलाही मानतात. असं काम आहे त्यांचं की गोर गरिबांना ते सहकार्य करत असतात आणि कधी म्हणजे असं हे नाही. म्हणून त्यांचा आज वाढदिवस आहे आणि तो खूप याच्याने, आज शिवजयंतीच्याच दिवशी त्याचा वाढदिवस येतो, तेव्हा त्याच्यामुळे काय आठवण असते की आज चला वासुदेव पाटलांचा वाढदिवस आहे. म्हणून सगळ्या महिला वगैरे आणि सगळ्या महिलांकडून पण त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे नाईक साहेबांचे असे कार्यकर्ता आहेत की कधी त्यांनी कसली अपेक्षा नाही केली की मला तिकीट मिळालं पाहिजे, हे पाहिजे, असं काही नाही. जे आहे तसं चालू आहे आणि ते करतात, कार्य करत राहतात आणि पुढेही करणार आहे. एवढं बोलून वाढदिवसाच्या सर्व महिलांकडून आणि आमच्या सगळ्या सर्वांकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. समाजसेवा आम्ही सर्वात प्रथम प्राधान्य देतो. आज शिवाजी महाराज जयंती आहे आणि योगायोगामध्ये त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे. आम्ही दरवर्षी काही ना काही प्रोग्राम होत असतो. महिलांसाठी तर आम्ही नियमित प्रोग्राम होत असतो. यावर्षी आम्ही रक्तदान शिबिर आणि अनाथ आश्रमामध्ये फलवाटप आणि वृक्षारोपण असे 3 प्रोग्राम ठेवलेले आणि 3 प्रोग्राम आमचे सर्व सहकार्य कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला खूप खूप आनंद झाला की या प्रोग्रामला नाईक करत माझ्या नेहमीच सोबत असतो आणि ते कोण ना कोण त्याचे संख्या घरात असत असतो. त्यामुळे मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांचा प्रेम आशीर्वाद मला आजपर्यंत लाभलेला आहे आणि याच्या पुढे असंच राहील अशा बाळगतो. जवळजवळ 50 लोकांना रक्तदान केलंय आतापर्यंत आणि चांगला काही जणांचे रक्तदान होऊ शकले नाही. कोणाचं ब्लड शुगर कमी जास्त, बीपीचा प्रॉब्लेम, हिमोग्लोबिन कमी, त्यामुळे बरेचसे जवळजवळ 20-25 लोक रिजेक्ट झाले आणि चांगलेच सकाळपासून प्रतिसाद होता आणि आहे अजून पण.